Today we are going to discuss about the next part in the section number 3.2. In the last period we have completed section number 3.1 summary writing, and today we are going to discuss about the page number 141 that you are looking on the screen. 3.2. Do school really kill creativity? Question mark. What is it? It is a mind mapping. What is meant by mind mapping? See the introduction about it. Mind mapping means a mind map is a representation of information in graphical form. ग्राफिकल फॉर्म म्हणजे डायग्रॅमॅटिक फॉर्म. डायग्रॅमॅटिक म्हणजे आकृत्या काढून, दॅट यू आर लुकिंग ऑन द स्क्रीन. आता स्क्रीनवर तुम्ही जे काय बघता आहात, माइंड मॅपिंग म्हणजे नेमकं काय? तर माइंड मॅप म्हणजेच रिप्रेझेंटेशन ऑफ इन्फॉर्मेशन, माहितीचं सादरीकरण. कशाच्या माध्यमातून? इन ग्राफिकल फॉर्म. ग्राफिकल म्हणजे आकृतीच्या माध्यमातून. याला आपण नॉन व्हर्बल कम्युनिकेशन असंही म्हणू शकतो. जे आकृत्या किंवा ग्राफच्या मॅपच्या माध्यमातून जी माहिती पुरवली जाते त्याला माइंड मॅपिंग म्हणतात. एस्पेशली इन द फॉर्म ऑफ डायग्रॅम, म्हणजे डायग्रॅमच्या माध्यमातून जी माहिती पुरवली जाते त्याला काय म्हटलं जातं? माइंड मॅपिंग. इट इज हायरार्किकल in bracket, that is ranking classes, terms etc, one above the other according to the importance of status, and shows the relationship among the various elements. तर माइंड मॅपिंग म्हणजे काय? तर डायग्रॅमॅटिक इन्फॉर्मेशन, थोडक्यात लक्षात ठेवा. आणि हे काय करते? तर रिलेशनशिप अमंग द व्हेरियस एलिमेंट्स, वेगवेगळ्या घटकांचं एकमेकांशी रिलेशन्स कसं आहेत, त्याचे एकमेकाशी कसे संबंध आहेत, हे डायग्रॅमॅटिक फॉर्ममध्ये मांडलं जातं. याला माइंड मॅपिंग म्हटलं जातं. नीट लक्षात ठेवा. आपण आता माइंड मॅपिंग हा टॉपिक बघणार आहोत, त्यासाठी मी पुन्हा डिस्कस करतोय. तर माइंड मॅपिंग इज अ व्हेरी युजफुल वे ऑफ ट्रान्समिटिंग इन्फॉर्मेशन इन टू अँड आउट ऑफ युअर ब्रेन. तर आपल्या मेंदूमध्ये एक डायग्रॅमॅटिक पद्धतीनं जी माहिती ट्रान्समिट केली जाते, इन टू और आउट ऑफ, घेतली जाते किंवा सोडली जाते, दिली जाते ब्रेनमध्ये. धिस प्रोसेस ॲक्च्युअली, ह्या प्रोसेसमध्ये नेमकं काय होतं? तर मॅप आउट युअर आयडियाज क्वाईट नॅचरली. तर आपल्या मनातल्या ज्या आयडियाज आहेत त्या नॅचरली ओळखता येतात. अँड इन अ वे दॅट सूट्स युअर इनहरंट पर्सनल मेथड ऑफ डुईंग थिंग्स. आणि एखाद्या डायग्रॅमच्या माध्यमातून आतून मनात काय चाललंय, मेन मुद्दा, उपमुद्दा, असे त्या डायग्रॅमच्या माध्यमातून जे काय चाललंय ते कळतं. तर पॉईंट्स टू रिमेंबर वाईल मेकिंग अ माइंड मॅप. आता आपल्याला माइंड मॅप करताना काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. उदाहरणार्थ, लेट द आयडियाज फर्स्ट कम आउट ऑफ ॲट रॅन्डम जस्ट ॲज दे कीप ऑन पॉपिंग अप इन युअर माइंड. ज्या आपल्या मनामध्ये विचार येतात एखाद्या घटकाविषयी, त्या जशा रॅन्डम येतील तशा येऊ द्यात मनात आपल्या. रेकग्नाइज देम लॅटर, त्यांना पुन्हा ते ओळखून एकत्रित करा. द मेन आयडिया इज क्रिस्टलाइज्ड इन सेंटर, मुख्य मुद्दा जो आहे. आता आपण समजा फॉर एक्झाम्पल ट्री डायग्रॅम घ्या. वरती मुख्य मुद्दा, की जे आपण 11वीत बघितलंय, मी तुम्हाला लिटरेचर वगैरे असं सांगितलेलं आहे, की मेन जे आहे ते वरती, त्यानंतर त्याच्या ब्रँचेस, त्यानंतर त्याच्या खाली रिलेटेड डिसेंडिंग ऑर्डरनं घ्यायचं. ते रेडिएट्स फ्रॉम देअर ॲज अ ब्रँचेस. मुख्य मुद्दावरती घ्यायचा आणि उपमुद्दे खाली, की जे डायग्रॅमवर वगैरे तुम्ही बघताय आता ते. ईच ब्रँच कंटेन्स अ की आयडिया. प्रत्येक ब्रँचमध्ये मुख्य मुद्दा, त्याला रिलेटेड उपमुद्दा, त्याला रिलेटेड उपमुद्दे, असं डिसेंडिंग ऑर्डरनं. तर प्रत्येक ज्या ब्रँच आहेत त्यामध्ये की आयडिया असते, मुख्य कंटेन्स अ की आयडिया, मुख्य आयडिया असते, विचार असतो. डिराइव्ड आयडियाज ऑफ लेसर इम्पॉर्टन्स
फॉर्म ट्विग्स. मग कमी महत्त्वाच्या ज्या फांद्या आहेत तुम्ही आता त्या पेजवरती बघता आहात त्याचे उपमुद्या ट्विग्ज म्हणजे फांद्याच अशा खाली दिलेल्या असतात किंवा द्यायच्या असतात. द ब्रँचेस फॉर्म अ कनेक्टेड नोडल स्ट्रक्चर. आणि ह्या फांद्यामुळे योग्य ते नोडल स्ट्रक्चर मुख्य रचना तयार होते. तर थोडक्यात काय तर तुम्हाला मी आजच्या तासाला मराठीतून सांगतो की डू रिअली किल अ क्रिएटिव्हिटी माइंड मॅपिंग. म्हणजे शाळा खरोखर सर्जनशीलता नष्ट करतात का? माइंड मॅपिंग म्हणजेच मनाचा नकाशा. माइंड मॅपिंग म्हणजे काय? मनाचा नकाशा. तर आता बघा इंट्रोडक्शन मी जे तुम्हाला सांगितलं ते मराठीत बघा आता. माइंड मॅप ही जी माहितीचा ग्राफ आहे म्हणजेच आलेखाच्या किंवा आकृतीच्या स्वरूपात. डायग्रॅम म्हणजेच मॅप किंवा ग्राफच्या माध्यमातून आलेखाच्या किंवा आकृतीच्या स्वरूपात सादर करण्याची एक पद्धत आहे. ही श्रेणी पद्धत असून म्हणजेच यामध्ये क्लासेस किंवा टर्म इत्यादी त्यांच्या महत्त्वाच्या किंवा स्थितीनुसार एकावर दुसरी असे रँकिंग किंवा गणना केली जाते. त्या घटकांमधील संबंध एकमेकाचे संबंध कसे आहेत ते दर्शवले जातात. माइंड मॅपिंग ही कोणतीही माहिती आपल्या मेंदूमध्ये आणि मेंदूच्या बाहेर पोहोचवण्याची एक अतिशय उपयुक्त अशी पद्धत आहे. तर या पद्धतीत आपल्या कल्पना किंवा नैसर्गिकरित्या आणि आपल्या काम करण्याच्या स्वाभाविक वैयक्तिक पद्धतीला अनुसरून मॅपआउट केल्या जातात. मॅपआउट म्हणजेच मांडल्या जातात. मॅपआउटचा अर्थ काय? टू प्रेझेंट, मांडल्या जातात. माइंड मॅप बनवताना आपल्या काही गोष्टी लक्षात ठेवण्याचे मुद्दे मी आता तुम्हाला सांगितले इंग्लिशमध्ये. तर पहिला मुद्दा की लेट द आयडियाज फर्स्ट कम आउट ॲट रँडम जस्ट ॲज दे कीप ऑन पॉपिंग अप इन युअर माइंड, रेकग्नाइज देम लॅटर. म्हणजेच कल्पना जशा आणि ज्या क्रमाने मनात येतील तशा त्या येत राहू द्यात, नंतर त्यांची व्यवस्थित क्रमवारी करायची. नंबर 2, द मेन आयडिया इज क्रिस्टलाइज्ड इन सेंटर अँड रॅडिएट्स फ्रॉम देअर ॲज अ ब्रँचेस. म्हणजेच मुख्य कल्पना स्पष्टपणे मध्यभागी मांडलेली असते आणि तिथून तिच्या शाखा म्हणजेच ब्रँचेस बाहेर पडतात. थर्ड मुद्दा बघा, ईच ब्रँच कंटेन्स अ की आयडिया. प्रत्येक शाखेत एक महत्त्वाची कल्पना असते. फोर्थ, डिराइव्ड आयडियाज ऑफ लेसर इम्पॉर्टन्स फॉर्म ट्विग्स. म्हणजेच त्यातून तयार झालेल्या कल्पनांना ट्विग्ज म्हटले जाते. आणि लास्ट पॉइंट आहे, द ब्रँचेस फॉर्म अ कनेक्टेड नोडल स्ट्रक्चर. सर्व शाखा मिळून एकत्रित नोडल म्हणजेच रचना तयार केली जाते. आता इथं तुम्ही पेज नंबर जे बघत आहात त्याच्यावरती बघा, इथं आइस ब्रेकर्समध्ये ऑब्झर्व द गिवन फिगर अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटीज दॅट फॉलो. आता इथं काय दिलंय? मेन आयडिया, ब्रांच, पुन्हा ब्रँच, थर्ड ब्रँच आणि ट्विग्ज दिलेत 2 ब्रँचला तिथं. तर ह्यामध्ये काय केलेलं आहे खाली, तर रिप्लेस द मेन आयडिया बाय एनी अदर थॉट ऑर टायटल ऑफ युअर ओन. आता रिप्लेस ह्याच पद्धतीनं तुम्ही तुमच्या पद्धतीनं मनाची एखादी कुठलीही तयार करा, तुमच्या मनाची. मी उदाहरणार्थ लिटरेचरची दिलेली आहे तुम्हाला गेल्या वर्षी. तर ती मेन आयडिया तिथं लिटरेचर टाका. पुन्हा इथं काय तुमच्या मनाला रिप्लेस करा. मी एक तुम्हाला तुमच्या मनाची कल्पना सुचवतोय. ॲड 3 सपोर्टिंग आयडियाज टू द मेन आयडिया ॲज देअर ब्रँचेस. आता हे जे खाली मेन आयडिया आहे त्याला 3 ब्रँचेस दिलेले आहेत, तर ते तुम्ही सपोर्टिंग त्याला ही सांगायच्या ब्रँचेस तुमच्या मनाच्या. ॲड 2 आयडियाज वन ऑफ द ब्रँचेस दॅट एक्सप्लेन द मिनिंग ऑफ ब्रँच. आणि मग आणखी काय करा, 2 आयडिया त्याला जोडा की त्या ब्रँच एक्सप्लेन होतील अशा. तर मी तुम्हाला काय सांगितलं, तर तुमच्या मनाची म्हणजे मी आता समजा गेल्या वर्षी सांगितलंय तुम्हाला, तर तिथं झाड असल्यासारखं दिसतंय. आता इथं त्याच्याऐवजी तुमच्या मनाची टाका तिथं लिटरेचर. मेन आयडिया आहे तिथं लिटरेचर टाका. आणि मग खाली एक ब्रँच दिली तिथं पोएट्री म्हणा, दुसरी ब्रँच आहे तिथं ड्रामा म्हणा, आणि तिसरी ब्रँच आहे तिथं प्रोज वरची. आणि प्रोजच्या पुढं काय ट्विग्ज म्हणलंय. मग ट्विग्ज म्हणजे त्या प्रोज संबंधित पुढं द्या आयडिया, फिक्शन, नॉवेल.
शॉर्ट स्टोरी ETC. आणि दुसरी तिथं ट्विग आहे तिथं नॉन फिक्शन एशे आर्टिकल ETC. पुन्हा एकदा बघा ते डायग्राम मी एक्सप्लेन करतोय की तिथं दिलेले आहे ते ट्री दिलेलं आहे. आणि मग ट्रीच्या खाली तुम्ही काय मुळं काय असू शकेल मनाची आयडिया. तर समजा ट्री आहे म्हणजे त्याचे खाली रूट्स आहेत खालच्या बाजूला, बिग रूट, स्मॉल रूट्स, वर ब्रांचेस, देन लिव्ज असं असेल. पण आता आपण आपल्या मनाचं तिथं टाकायचं आहे स्वतःचं मेन आयडिया. तर मी सांगितलं लिटरेचर, मेन आयडिया लिटरेचर. आणि मग लिटरेचरला गेल्या वर्षी आपण पाहिलेलं आहे काय काय. एका ब्रांचला टाका पोएट्री, दुसऱ्या ब्रांचला ड्रामा. आता करायचंच म्हणलं तर पोएट्रीच्या पुन्हा रिअलिस्टिक पोएम्स, इमॅजिनेटिव्ह पोएम्स, ड्रामाचे ट्रॅजेडी, कॉमेडी, ट्विग्स. किंवा वरती आता तुम्ही तिथं मी सांगितलं तुम्हाला ब्रांचेस, शेवटचे जे ट्विग्स म्हणलंय तिथं. तर ती रचना जी आहे ते ट्विग्स तिथे. मग प्रोज समजा, तर प्रोजमध्ये काय काय येते तर नॉवेल, शॉर्ट स्टोरी वगैरे. दुसरी बेंच नॉन फिक्शन, स्टोरी, एसे, आर्टिकल्स, ETC. तर या पद्धतीनं तुम्हाला स्वतःच्या मनाची तयारी करायची. माइंड मॅप म्हणजे मी थोडक्यात सांगितलंय काय, मनाचा नकाशा स्वतःच्या मनाचंच तयार करायचं बाय गिवन इन्फॉर्मेशन. आता पेज नंबर तिथंच तुम्हाला इथं दिलेलं आहे काय की जे हे तुम्ही बघता आहात इथं ते कम्प्लीट सेकंड, कम्प्लीट द गिवन blank spaces, balloons with your ideas in the figure that describe your basic preparation for the HSC board examination. आता हा सब्जेक्ट काय बघा इथं, बेसिक प्रिपरेशन फॉर द HSC एक्झामिनेशन, बोर्डाच्या परीक्षेसाठीची मूलभूत तयारी याविषयीचा इथं तुम्हाला मॅप दिलेला आहे. यू हॅव टू फिल अप द गॅप्स ऑर बलून्स म्हणलंय. आल्सो कम्प्लीट द ॲक्टिव्हिटीज दॅट फॉलो. मग आता तुम्हाला इथं काय दिलंय, सेंटरला काय दिलंय, प्रिपेरिंग फॉर द HSC बोर्ड एक्झामिनेशन. जो आपला इथला सब्जेक्ट आहे की प्रिपेरिंग फॉर द HSC बोर्ड एक्झामिनेशन. आता परीक्षेसाठी काय काय करावं लागेल तुम्हाला, मग मनातलं तुमच्या जे सांगायचं. परीक्षा आहे म्हणजे काय करावं लागेल, स्टडी हार्ड, बरोबर. मग एका ह्याच्यात टाका स्टडी हार्ड, दुसऱ्यात टाका त्यांनी एक करून दाखवलं थ्रू द रीडिंग ऑफ ऑल टेक्स्ट बुक्स, सगळी पुस्तकं वाचली पाहिजेत. रीडिंग द बुक्स, स्टडी हार्ड, प्रिपेरिंग टाइम टेबल, त्यानंतर टाइम टेबल फॉर रिव्हिजन, त्यानंतर रिमाइंड फॉर्म्युलाज, वेगवेगळे फॉर्म्युलरी आठवण करणं, पाठ करणं. त्यानंतर रीडिंग, इन्क्रीज द रीडिंग स्टॅमिना. पुन्हा काय करावं लागेल आपल्याला परीक्षेच्या अगोदर, प्रॅक्टिस फॉर रायटिंग. हां, तर अशा पद्धतीने बोर्ड परीक्षेच्या तयारीसाठी तुम्ही काय काय कराल म्हणजे मूळ मुद्दा लक्षात ठेवायचा, प्रिपेरिंग फॉर द HSC बोर्ड एक्झामिनेशन. बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टीनंची पूर्वतयारी किंवा मूलभूत तयारी काय काय करावं लागेल त्या द्या ना. ब्रांचेस भरा, टाइम टेबल करावं लागेल, स्टडी टाइम टेबल करावं लागेल, स्टॅमिना इन्क्रीज करावं लागेल, रायटिंगची प्रॅक्टिस करावी लागेल. त्यानंतर तुम्हाला रिलॅक्स टाइम पाहिजे, सोडा विश्रांती, रिलॅक्स टाइम फॉर हेल्थ. हां, त्यानंतर सेल्फ नोट्स केल्या पाहिजेत आणि सेल्फ प्रॅक्टिस केली पाहिजे, टाइम टेबल केलं पाहिजे, स्टडी टाइम टेबल केलं पाहिजे. ह्या ब्रांचेस द्यायच्या राहिलेल्या. म्हणजे जो मूळ मुद्दा आहे त्याला अनुसरून इतर ब्रांचेस इन युअर माइंड्स, त्याला काय करावं लागेल तुमच्या मनाच्या टाकायच्या. तर आता पेज नंबर नेक्स्ट बघूया आपण, दॅट यू आर लुकिंग ऑन द स्क्रीन. ॲक्टिव्हिटी, complete the similar type of detailed graphical figure in your own style showing the thoughts, ideas, concepts that keep on generating in your mind. जे जे विचार तुमचे डायग्राम कंप्लीट करा, तुमच्या मनामध्ये जे विचार येतील ते त्यानुसार. अँड देन यू चूज अ पर्टिक्युलर स्टाईल, डिझाईन ऑर जॉग्राफिकल रिप्रेझेंटेशन टू डिस्क्राईब द सेम. चूज पर्टिक्युलर स्टाईल, डिझाईन म्हणलंय, आयडियाज, फॅक्ट्स, सिच्युएशन्स. देन दिस टाईप ऑफ प्रेझेंटेशन कॅन बी कॉल्ड माइंड मॅपिंग. तर अशा प्रकारचे ज्या तुमच्या मनात विचार येतील ते मांडणं, असं डायग्रॅमॅटिक फॉर्ममध्ये त्याला म्हणायचं माइंड मॅपिंग. यूज डिफरंट शेप्स, ॲरोज, बघा, यूज डिफरंट शेप्स, वेगवेगळे आकार, ॲरोज, बाण, लाईन्स, कनेक्टर्स जोडणारे, बलून्स, हे आपण आता जे मागच्या पेजवर बघितलं ते, बॉक्सेस, कर्वड ॲरोज, कॅलॉट्स,
स्क्रिबल्स, स्क्रोल्स, एक्सप्लोजन्स etc टू डिस्क्राईब युअर पॉईंट ऑफ व्ह्यू. तर अशा प्रकारे हे आपल्याला आपण वापरून माइंड मॅपिंग करू शकतो डायग्रॅमॅटिक. जुलियन ॲसल इज द डायरेक्टर ऑफ एज्युकेशन ऑफ द RSA. Previously, he worked in number 10 Downing Street as Deputy Director of the British Prime Minister's Policy Unit and Senior Policy Advisor to Deputy Prime Minister Nike College. Previously, he was the Director of Center Forum as Westminster-based think that. He has also worked as a post-conflict advisor to the British government in Whitehall and to the United Nations in Bosnia and Kosovo. The most watched TED talk of all times, educationalist Sir Ken Robinson, FRSA, claims that schools kill creativity, arguing that we don't grow into the creativity, we grow out of it, or rather we get educated out of it. Yet, to Robinson's, creativity is as important as literacy and we should afford it the same status. तर जो आपण आता हा पॅरेग्राफ वाचला, या पॅरेग्राफवरून आपल्याला माइंड मॅपिंग म्हणजेच काय करायचं आहे, डायग्रॅमॅटिक मांडायचं जे वाचलं ते. तर आता इथं कोण आहे, काय आहे, कशाविषयी आपण वाचलं, तर सर केन रॉबिन्सन क्लेम्स. काय काय क्लेम करतोय तो, तर शाळेच्या बाबतीत आता जे आपलं टायटल दिलेलं आहे ना, की शाळेमध्ये आपल्याला काय होतं, तर टायटलच दिलेलं आहे तुम्हाला काय, शाळा खरोखर सर्जनशीलता नष्ट करतात का किंवा इंटरेस्ट कमी करतात का, याविषयीचा हा पॅसेज आहे. तर आपण तो डायग्रॅमॅटिक पद्धतीनं कसा इथं मांडलाय ते बघा. स्कूल्स किल्स क्रिएटिव्हिटी, त्यानंतर एज्युकेशन आउट ऑफ क्रिएटिव्हिटी अँड क्रिएटिव्हिटी टू बी अक्वायर्ड इन एज्युकेशन इट सेल्फ. तर याच्यापेक्षा तुम्हाला अजून यातल्या वेगळ्या काय वाटल्या तर ह्याच्यातल्या ह्या माहितीच्या आधारे तुम्ही डायग्राम तयार करू शकता. आता यातनं काय म्हणायचं आहे पुढं त्यांना बघा. द ट्रू क्रिएटिव्हिटी इज बेस्ड ऑन नॉलेज. खरी क्रिएटिव्हिटी किंवा कार्यक्षमता नॉलेजवर आधारित असते. विच इज इन टर्न इज बेस्ड ऑन लिटरसी, की जे कशावर आधारित आहे, लिटरसी म्हणजे साक्षरता. आवर स्कूल्स, आपल्या शाळा, वेअर चिल्ड्रन डेव्हलप द लिटरसी स्किल्स ऑन विच ऑल फर्दर लर्निंग डिपेंड्स ऑल देअर नॉट किलिंग द क्रिएटिव्हिटी. शाळेमध्ये त्यांची क्रिएटिव्हिटी कार्यक्षमता किल केली जात असं नाही, तर बट कल्टिवेटिंग म्हणजे त्याच्यात मोड केला जातो, त्यात बदल केला जातो. इट बाय प्रोव्हाइडिंग द फाउंडेशन्स यंग पीपल नीड टू बी प्रॉपरली क्रिएटिव्ह. तर त्याचं फाउंडेशन शाळेमध्ये आपल्या मुलांच्या क्रिएटिव्हिटीचं केलं जातं. ॲज एव्हिडन्स ऑफ हाऊ स्कूल स्किल क्रिएटिव्हिटी. एक एक्झाम्पल म्हणून रॉबिन्सननं सांगितलं की कसं शाळेमध्ये त्याची क्रिएटिव्हिटी कार्यक्षमता केली जाते. तर रॉबिन्सन साइट्स एक उदाहरण देतात. द एक्झाम्पल ऑफ यंग गर्ल कॉल्ड जिलियन लिनचं उदाहरण देतात. हू ॲट द एज ऑफ 8, की जी वयाच्या 8व्या वर्षी, वॉज ऑलरेडी व्ह्यूड ॲज द प्रॉब्लेम स्टुडंट, वॉज प्रोबॅबल लर्निंग डिफिकल्टी ड्यू टू हर इनएबिलिटी टू सिट स्टिल अँड कॉन्सन्ट्रेट. आता त्या मुलीनं 8व्या वर्षी वयाच्या तिच्या शिक्षणातील काय समस्या आहेत, डिफिकल्टी आणि इनएबिलिटी म्हणजे कमतरता, तर त्याच्यावर लिहिलं. वेन हर मदर्स सॉट अ मेडिकल एक्सप्लेनेशन फॉर जिलियन्स कॉन्स्टंट फिजिटिंग अँड लॅक ऑफ फोकस. तिच्या आईनं जेव्हा तिच्या या मुलीबद्दल विचारणा केली, कॉन्स्टंट फिजिटिंग एका जागेला आहे, अँड लॅक ऑफ फोकस, द डॉक्टर सजेस्टेड दे स्पीक प्रायव्हेटली. डॉक्टर काय म्हणाले की ते काय करतील, प्रायव्हेटली म्हणजे तिच्यावर बोलतो. ॲज द 2 adult got up to leave, the doctor turned on the radio. Left alone in the music-filled room, young Jillian began to dance. तर आता त्या मुलीला ज्याच्यात इंटरेस्ट नव्हता किंवा अपंग होती किंवा मी म्हणतो लर्निंग डिसॅबिलिटी, डिफिकल्टी होती, प्रॉब्लेम, त्या डॉक्टरने काय केलं, रेडिओ लावला त्याच आणि
त्या मुलगी काय करायला लागली, त्याच्या गाण्यावरती रूममध्ये नाचू लागली, डान्स. ऑब्झर्विंग हर थ्रू द विंडो. त्या डॉक्टरने ते खिडकीतून ऑब्झर्व केलं. डॉक्टर टर्न टू हर मदर. आईकडे गेले आणि म्हणाले, जिलियन्स नॉट सिक, ही सेड. जिलियन आजारी नाही मुलगी तुमची, तर सी इज अ डान्सर. ती एक चांगली डान्सर आहे, म्हणजे तिला ज्या गोष्टीत आवड आहे त्याच्याकडे वळवा. टुडे ॲट द एज ऑफ 92, जिलियन कॅन लुक बॅक ऑन द लॉंग करिअर इन बॅलेट डान्सर. तर आता वयाच्या 92व्या वर्षी ती जिलियन जे आहे ते एक बॅलेट डान्सर आहे. अँड म्युझिकल थिएटर विच सॉ हर बिकम वन ऑफ द वर्ल्ड्स मोस्ट सक्सेसफुल कोरिओग्राफर्स. तर सगळ्या जगातले यशस्वी कोरिओग्राफर म्हणून तिच्याकडे बघितलं जाते. म्हणजे एखाद्याच्या आवडीनिवडीनुसार त्याला त्याच्याकडे लुक केला पाहिजे. त्याला एखाद्या गोष्ट समजत नाही, आवडत नाही, तर शाळेनं त्याच्या क्रिएटिव्हिटीवरून त्याला आवडीनिवडीच्या टीचिंग केलं पाहिजे. विथ हिट्स लाईक अँड्र्यू. आता तिचं कोरिओग्राफर जे त्या काळातले चांगले होते त्यांच्याशी स्पर्धेत ती ही चांगले काम करू लागली कोरिओग्राफर म्हणून. विथ त्या काळचे अँड्र्यू लॉयड वेब्सर कॅट्स अँड फॅन्टम ऑफ द ऑपेरा अमंग हर मेनी अचिव्हमेंट्स. तर तिनं लिहिलेले काय का नॉवेल्स वगैरे किंवा असं दिलेलं आहे. येट हर स्कूल हॅड ऑल बट रिटर्न हर ऑफ, मिस्टेकिंग हर एक्स्ट्रॉर्डिनरी टॅलेंट फॉर सम ऑफ द बिहेवियरल प्रॉब्लेम ऑर कॉग्नेटिव्ह इम्पेअरमेंट. तरीसुद्धा तिच्याकडं एक बिहेवियरल प्रॉब्लेम आहेत म्हणून शाळेने तिला किलिंग केलं. म्हणजे ते आता काय म्हणायचं आहे त्यांना की स्कूल स्किल क्रिएटिव्हिटी. तर त्या जिलियनबद्दल आपण जो पॅसेज वाचला त्याचा आता मॅप आउट किंवा माइंड आउट कसं करायचं, तर तिचं दिलेलं आहे जिलियन लाईन. तर ते काय होती मॅप आउट बघा दिलेलं आहे. यंग गर्ल, यंग गर्ल. आता ह्या मॅप आउटमध्ये बघतोय आपण. अँड 8 year old एज प्रॉब्लेम स्टुडंट. त्यानंतर इनॅबिलिटी टू सिट स्टिल अँड कॉन्सन्ट्रेट. मेडिकल एक्सप्लेनेशन. डॉक्टर टर्न ऑन द रेडिओ, जिलियन अलोन बिगॅन टू डान्स. त्यानंतर नॉट सिक बट अ डान्सर. अँड लास्ट करिअर ॲट द म्युझिकल थिएटर इन द बॅलेट डान्स, वर्ल्ड्स मोस्ट सक्सेसफुल कोरिओग्राफर. स्कूल इग्नोर्ड हर एक्स्ट्रॉर्डनरी टॅलेंट. तर स्कूल्स किल क्रिएटिव्हिटी याविषयी तिथं तिच्यावर एक पॅसेज वाचून आपण मॅप आउट किंवा डायग्रॅम काढलेले आहे. तर रिमेनिंग पार्ट आपण पुढच्या तासाला डिस्कस करूया. अशा पद्धतीनं आपण मॅप आउट किंवा माइंड मॅपिंग, मनाची रचना, पॅसेज वाचायचं आणि कशाविषयी आहे ते डायग्रॅमॅटिक फॉर्ममध्ये मांडायचं. आता इथं 2-4 उदाहरणं आपण बघितलेले आहेत. तर राहिलेला भाग आपण पुढच्या तासाला बघूया. टिल देन थँक्यू. ओके.